महायुती सरकारच्या माध्यमातून शनिवारी नाशिकमध्ये कोट्यवधींचे विकास कामे, भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा होणार असून समता आणि सामाजिक एकात्मता, सर्व जाती घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे. मुंबई नाका येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण तसेच त्र्यंबक रोड येथे मराठा समाजातील मुलामुलींसाठी अद्ययावत वसतिगृहाची निर्मिती 156 कोटी तर धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी 43 कोटींचे वसतिगृह उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी मंत्री महोदयाच्या उपस्थितीत होणार असून याबाबत नाशिकमधले आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांचे मनापासून आभार मानते की नाशिक जिल्ह्यासाठी विभागासाठी ह्या ठिकाणी मराठा समाजासाठी जवळपास 500 मुलं आणि मुली यांच्यासाठीचं अतिशय अद्ययावत असा वसतिगृहासाठी 154 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर धनगर समाजाच्या 100 मुली आणि 100 मुले यांच्यासाठीच्या अद्ययावत वसतिगृहासाठीचा जवळपास 43 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी महायुती सरकारचे मराठा समाजाच्या वतीने, धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, पालकमंत्री आदरणीय दादा भुसे, आदरणीय मंत्री महोदय छगनजी भुजबळ आणि आमचे लाडके नेते आदरणीय मंत्री गिरीश महाजन साहेब, आदरणीय लाडके मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या ह्या दोन्ही वसतिगृहाचा, वन विभागाच्या इमारतीचा, सुधीर भाऊ मुनगंटीवार या सर्व तिन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा दूध डेअरीच्या जागेवरती होणार आहे आणि त्यानंतर ह्याची जो सभा जी आहे ती बसस्थानकाच्या जागेवरती मुंबई नाक्यावरती होणार आहे. एक नाशिक शहरामधून अतिशय महत्त्वाचं पाऊल समता आणि सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल पडत आहे. राज्याला जाती जातीमध्ये विभागण्याचं काम विरोधी पक्ष करत असताना आज ह्या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मराठा समाज असेल, माझा धनगर समाज असेल आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लोकार्पण सोहळा ह्या ठिकाणी होत आहे. हा अतिशय सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा संदेश उद्या हे राज्याचे तिन्ही नेते महाराष्ट्राला देणार आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.